शाहरुख खानचा डंकी चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. यंदाच्या वर्षातील किंग खानचा हा तिसरा सिनेमा आहे. राजकुमार हिरानी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसह तगडी स्टार कास्ट आहे. यामध्ये तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इरानी यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळाला आहे. डंकी चित्रपटाच्या रिलीजचा आनंद शाहरुखच्या चाहत्यांनी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. डंकी चित्रपटाची कथा ही हार्डीची. शाहरुख खान, जो मन्नू तापसी पन्नूच्या फोन कॉलनंतर तिच्या मित्रांना भारतात परत आणण्यासाठी दुबईला जातो, ज्यांना वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये सोडले होते. कथा फ्लॅशबॅकमध्ये सुरू होते, जिथे हार्डी पंजाबमध्ये महेंद्रला शोधण्यासाठी येतो, ज्याने त्याचा जीव वाचवला होता. महेंद्र सापडत नाही, पण तो त्याच्या असहाय्य कुटुंबाला भेटतो. मन्नू ही त्याच महेंद्रची बहीण आहे, जिला आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी बल्ली आणि बग्गूसोबत इंग्लंडला जायचे आहे. हार्डी मन्नूच्या स्वप्नाला आपली आवड बनवतो आणि डंकीच्या मदतीने चौघेही एका नव्या प्रवासाला निघतात. त्यांचा प्रवास कसा असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन शाहरुख खानचा डंकी हा चित्रपट पाहाव्यास लागेल. कॉमेडी आणि ड्रामामध्ये राजकुमार हिरानी यांनी काही संवाद समाविष्ट केले आहेत, जे थेट हृदयाला स्पर्श करतात. नेहमीप्रमाणे या चित्रपटातही शाहरुख खान कमालीचा दिसला. म्हातारा हार्डी असो, मन्नूवर प्रेम करणारा हार्डी असो किंवा प्रेमापेक्षा देश निवडणारा हार्डी असो, प्रत्येक फ्रेममध्ये शाहरुखची जादू दिसते. त्याचवेळी शाहरुखसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत असलेल्या तापसी पन्नूने तिला मिळालेल्या या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा घेतला आहे. तापसीसोबतच विक्रम कोचर आणि अनिल ग्रोवर यांचाही अभिनय चांगला आहे. चित्रपटाचे संगीत चांगले आहे. बॅकग्राऊंड स्कोअरने कथेत आकर्षण वाढवले आहे. चित्रपटात पंजाबपासून ते पाकिस्तान, तुर्की आणि इंग्लंडपर्यंतची दृश्ये पाहिली आहेत. सी.के. मुरलीधरने आपल्या कॅमेऱ्याने अनेक उत्कृष्ट दृश्य शूट केली आहेत. मुरलीधरने राजकुमार हिरानीसोबत पीके आणि 3 इडियट्समध्येही काम केले आहे. त्यामुळेच त्यांनी दिग्दर्शकाची दूरदृष्टी समजून उत्तम काम केले आहे. तुर्कस्तानच्या वाळवंटातील दृश्य असो की हार्डी आणि लंडनमध्ये डंकिंग करून लंडनला पोहोचणारी टोळी, या दृश्यांसाठी चित्रपटाला पूर्ण गुण मिळायला हवेत. आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर. शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता. मग वाट कसली पाहताय? गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा.